नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि बऱ्याच दिवसाने मी व्हिडिओ बनवतो, त्यासाठी माफी असावी. आणि आज आपण आलेलो आहात नवीन व्हिडिओसाठी राणीच्या बागेमध्ये. जिजामाता उद्यान जी राणीची बाग आहे भायखळ्याला, तिथे आलेलो आहे. माझ्यासोबत आलेली आहे माझी मम्मी पण आहे. मम्मी इकडे आहे काय मम्मी? आणि सारा पण आहे. साराच्याच निमित्ताने आपण राणीच्या बागेत आलेलो आहे. इथे आहे सोनी आणि पप्पा तिकडे त्या साईडला गेलेले आहेत. यांचा फोटोशूट चालू आहे इथे. राणीच्या बागेमध्ये येण्यासाठी तुम्हाला भायखळा स्टेशन हे मध्य रेल्वेचं सगळ्यात बेस्ट स्टेशन आहे. तिथून स्टेशनच्या समोर हार्डली 2 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. बरोबर रोड क्रॉस करून आलात तर तुम्हाला भायखळा स्टेशनच्या समोर राणीची बाग आहे. आणि इथे पार्किंगची व्यवस्था पण आहे. पार्किंगचे तुम्हाला इन बिटवीन व्हिडिओ दाखवतो. जी पार्किंगचे चार्जेस आहे 4 व्हीलरचे ते आहेत 20 रुपये आणि मला वाटतं 2 व्हीलरचे 5 रुपये आहेत. आतमध्ये आलो आहे आपण. आता साराच्या हिशोबाने बघायला चाललोय. आणि मला पहिल्यांदा मम्मी पप्पानेच आणलेला, कारण आम्ही पहिले कुठे राहत होतो मम्मी? माहीमला ना, माहीमला राहायचो. पप्पा होते माटुंगा रेल्वेमध्ये, त्यामुळे बऱ्याच वेळा मला वाटतं आणला असेल. आणि जेव्हा आणलं चांगलं झालं बोलतात, मस्त बनवलेलं आहे. पहिले एकदम कसं मातीचा रस्ता होता ना. आणि पर पर्सन इथे तिकीट 50 रुपये आहे. कपलची 100 रुपये घेतलेत, मम्मीचे 50 आणि पप्पा हँडिकॅप असल्यामुळे पप्पा आपले फ्री आहे. आणि साराचे आपल्यामध्ये टायगर तर तो बिबट्या आहे तिकडे, तरच हायना पण आहे, जॅकेल आहे, सगळं आहे ना? काय काय बघणार आहे तू त्यातला? पेंग्विन बघणार आहे. चला 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 मजा. आता आपण चाललोय पहिलं आता एलिफंट बघायला, मग त्याच्यानंतर आपण लायन बघणार आहे. तिथे माझे बाबा आहे आणि इथे आजी आणि इथे माझी मम्मा आहे. तर आता आपण पहिला ॲनिमल बघायला चाललोय, एलिफंट. तर मित्रांनो, इथे सिंह अजून आलेला नाहीये, जसं की मी तुम्हाला बोललोच अगोदर. थांबा, मी लवकरच येत आहे. जे कोणी 1-2 महिन्याने येत असेल का, आता आयडिया नाही आहे किती पिरियडचा वेटिंग टाईम आहे इथे. आणि आपण त्याच्याच बाजूला इथे आपल्याला दिसतोय समोर हत्ती. जरा आपल्याला झूम करावा लागणार. तो बघा आहे हत्ती तिथे. हत्ती ते काय बऱ्याच लोकांनी बघितलं असेल, रस्त्यावरती घेऊन फिरायचे लहानपणी असताना. आम्ही हत्ती बघितलेत, उंट बघितलेत. तर इथे लांडगाचा फोटो दाखवलेला आहे आणि इथे लांडगा पण अजून आलेला नाहीये. तो मित्रांनो, आपल्याला समोरच दिसतोय अस्वल. आणि इथे लोकांचा उत्साह, बराच मोठा अस्वल आहे. अरे बापरे, उभं राहिल्यावरती माझ्या हाईट पेक्षा वरती जाते की काय? वरती चढतोय अस्वल. एवढा भला मोठा वजन असणारा प्राणी वरती कसं चढतोय बघा. आणि इथे समोरच बसलेला आहे वाघ. हा समोर आहे, समोर शांत आराम करतोय वाटतो तो. वाघ काय आपल्याला तोंड दाखवत नाही, रुसून बसलेला दिसतोय. सर आहे ना, रुसलाय का तो आहे ना? त्यासाठी वाघाला पोहायला आवडतं, त्यासाठी इथे स्विमिंग पूल पण दिलेला आहे छोटासा. घरे आहेत बरेच पाठीमागे त्या साईडला, तिथे पण जरा आहे, सावली आहे त्याच्यासाठी. त्या तिथे आहे वाघ. वाघाच्या समोरून असा गेला तिकडे, त्याच्या समोरच तिथे एक कॅफे आहे. आम्ही कॅफेमध्ये तिकडे समोसा खाल्ला. समोसा 20 रुपये प्लेट आहे, 40 रुपये प्लेट आहे. 40 रुपयामध्ये 2 समोसा भेटतात, म्हणजे एक समोसा 20 रुपयाचा. त्या तिथून जाता असा पुढे जाऊ शकता. पण आता टायगरच्या समोर आपल्याला बघायचं आहे बिबट्या आणि हायना. आणि समोरच आहे आपल्याला हायना आणि बिबट्या, तरस आणि बिबट्या. इंग्लिशमध्ये हायना आणि लेपर्ड. लेपर्डसाठी तुम्हाला माहितीच आहे, लेपर्ड एकदम चपळ प्राणी आहे. चपळ प्राणी असल्यामुळे त्याला नेट लावलेले आहेत बऱ्याच वरती. कुठे असेल काय आयडिया नाही. आता बघू शकता, नेट बघा, एकदम चपळ प्राणी असतो, त्यामुळे नेट सगळीकडे लावलेले आहेत. कुठेही उड्या मारू शकतो तो. त्याचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. तो बघा त्या तिथे आहे, सावलीमध्ये बसलेला आहे. ऊन लागतं त्यामुळे मला वाटतं तो सावलीची मजा घेतोय. काहीतरी खातोय वाटतं तो. मित्रांनो, बिबट्याच्या समोरच इथे 2 हायनाज आहेत, तरस पण झोपलेत दुपारचे. हायना ज्यांच्या तोंडाची पावर, दातांची पावर एकदम जबरदस्त असते.
त्याच्याबद्दल इथे माहिती पण दिलेली आहे. तारा तू बघितलं ना आयनाला आहे ना यूट्यूबवरती. भरपूर ह्युमिडिटी आहे. मग आता आम्हाला गार होण्यासाठी आम्ही चाललो आहे पेंग्विन सेंटरमध्ये. मोस्ट अवेटेड सारासाठी पेंग्विन. साराला दाखवायचे होते आणि मम्मीने पण नसतील बघितले ना. मम्मी नव्हते बघितले ना तुम्ही आले तेव्हा लास्ट टाइम नाही ना. सो पेंग्विन कक्षाच्याच बाजूला इथे मस्त छानपैकी असं कॅन्टीन आहे. जेवणाची खाण्याची पिण्याची सगळी सोय आहे इथे. बरेच रेस्टॉरंट आहेत आणि अशा प्रकारे इथे घेतलेला आहे यांनी गोळा. AC मधून आलेत आणि बाहेर आल्यानंतर गोळा. काळा कट्टा पायनॅपल फक्त काळा कट्टा. आणि साराने घेतली कच्ची कैरी. एकदम मस्त जबरदस्त आहे ना जरा कच्ची कैरी. पप्पाने घेतल्या ऑरेंज आणि मी खाणार आहे सगळ्यांचा आता. अरे मी घेणार पण. इथे आहे पोपट. हा बघा पोपट. पोपट आहे पोपट. हा साराचा मित्र आहे. पटापट पटापट पका 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 बोलत असतो नुसतं आहे ना सारा. आई आहे ना. त्या तिथे समोर तुम्हाला दिसत असेल क्रॉकोडाईल. बघा ही आहे मगर. पाण्यात एकदम शांततेमध्ये थंडगार. एकच दिसते पण मला वाटतं इथे एक दुसरी मगर ही साईडलाच आहे. तर मित्रांनो वरती आलं. वरतून एक तिकडे मगर दिसते जी आपण खालून बघितली आणि त्यानंतर बाजूलाच डिवाइड करून या साईडला एक सरळ मगर दिसते आणि तिकडे आपल्याकडे तोंड करून एक दुसरी मगर आहे समोर. म्हणजे टोटल 3 मगर दिसत आहेत. ही एक समोर तोंड केलं आहे. ही 2 त्या साईडला तोंड करून आहे आणि ती तिसरी तिचं भलतीकडेच तोंड आहे. सो आपण सकाळी आलो होतो त्यावेळेस लाईन काय नव्हती आणि आता लाईन बघा बाहेर पडलेलं. दुपारचे वाजले 1:15. 2 तास घेतला आपण आतमध्ये फिरण्यात. जास्त बघितलं नाही. पुण्याने डिहायड्रेशन झालेलं आहे बरंच आणि लाईन अशी इथपर्यंत आहे. मेन गेट पाठी आहे आणि तिकिटाला पण लाईन आहे पाठी. बघू शकता तुम्ही. तिकीट काउंटरजवळ पण एवढी गर्दी आहे आणि बॅरिकेड लावलेले जवळपास बरीच. मला वाटतं सॅटर्डे संडे किंवा जे पीक डेज असतात त्यावेळेस लाईनीसाठी असे लावलेले आहेत. हां तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे बाहेर आणि गाडीत बसलो आहे. बाहेर एकदम बेकार गरम होत आहे ना सारा. एकदम ह्युमिड झालेलं आहे वातावरण आणि आजचं वातावरण FM मध्ये सांगितलं पण होतं की ह्युमिड आणि गरम असणार आहे. म्हणजे हीट वेव्ह नसणार आहे. सो राणीच्या बागेबद्दल बोलायचं झालं तर सोय वगैरे आहे आतमध्ये. पाणी पिण्याची सोय आहे. तर तुम्ही बॉटल आणत असाल प्लास्टिकची जी आपण बाहेर विकत घेतो तर ती इथे बाहेरच ठेवून देतात. तर तुम्ही सोबत घरातली बॉटल आणू शकता आणि आतमध्ये कॅरी करू शकता. स्टीलची बॉटल किंवा घरातली आपण जे फ्रीजमध्ये ठेवतो त्या अलाउड आहेत आतमध्ये. सो कसं वाटलं. आणि रिलॅक्स होण्यासाठी बऱ्याच ठिकाणी बेंचेस आहेत. गार्डन पण आहेत. बरेच लोक झाडाखाली झोपलेले आहेत. डब्बा वगैरे खात आहेत. तो कसं वाटलं सारा तुला. मस्त वाटलं. थकली आहे ना चालून चालून. सोनी तुला कसं वाटलं. तोंड पटापट. लोक हिच्याकडे बघत बसले होते. पोपटापेक्षा जास्त पटापट चालू असते हे ना. मम्मी पहिल्याचं आणि आताचं कसं वाटतंय. पहिले कसं होतं. पहिले मस्त होतं. खूप प्राणी होते ना. आता काही गर्दीच नाहीये प्राण्यांची. साप अजगर वगैरे काय काय होते ना. हा पप्पांना पण आवडलेलं आहे. तर चला मित्रांनो आता इथून आम्ही डायरेक्टली जाणार आहे नेहरू तारांगणमध्ये. तिथेही व्हिडिओ बनवणार आहे. तो याचा सेकंड पार्ट असेल किंवा वेगळा भाग असेल. सो आता ही व्हिडिओ इथेच संपवतो. आवडली असेल तर नक्कीच ॲज युजुअल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे कोणी नवीन बघत असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये. एकमेकांची काळजी घ्या. स्टे पॉझिटिव्ह. बाय बाय.